झंडवा है और ये झंडवा है. लोक इथे प्रदर्शन बघायला कमी आणि फोटोज आणि हे करायला आले. यार तू एवढा इंटेलिजन्स कसा काय? ही तीच फुलं आहेत जी हळदी कुंकाला देतात. असं असतं तर मी 10 टचण्या मारून देते. जी यांनी वॅक्स बनतं का? इथे चिकू आहे काय? इट्स नॉट पँग्विन, इट्स पेंग्विन. तर मला असं वाटतं हा मंदारला रिप्रेझेंट करतो, कारण क्रोकोडाईल 50 ते 100 वर्षांपर्यंत जगतो आणि मानवाशी मैत्रीपूर्ण वागू शकतो हा जो. तर नमस्कार मंडळी. नमस्कार. आज आमच्यामध्ये अतिश नाहीये, कारण अतिश गेलाय गावाला, म्हणून आम्ही दोघं चाललोय आम्ही दोघं चाललोय एक व्लॉग शूट करायला. कसला आहे तो तू सांग. कसलं आहे? प्रदर्शन कसलं? फुलांचं झाडांचं प्रदर्शन. हा, ते आमच्या इथे एक चिंतामणी गार्डन आहे. वेगवेगळ्या झाडांचं प्रदर्शन. आमच्या इथे एक चिंतामणी गार्डन आहे, तिथे हे सगळं प्रदर्शन भरलेलं आहे. आणि काल आणि आजच तू मध्ये मध्ये नको बोलू. काल आणि आजच हे प्रदर्शन आहे. तर आम्ही ठरवलं की आम्ही दोघं आज इथे येतो. तर आम्ही आज इथे आलेलो आहे आणि टाइम होता सकाळी 10चा आणि आम्ही आलेलो आहोत 12:50 झालेले आहेत. मला असं वाटतं पण इथून जावं. 12:50 झालेले आहेत आणि आम्ही इथे पोहोचलेलो आहे. आम्ही बॅक गेटने आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि प्रदर्शनचा गेट तिकडे आहे. आणि आता आम्ही प्रदर्शनमध्ये घुसणार आणि तुम्हाला जे काय आहे ते सांगणार. आणि असेच जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल, हा आमचा जेन्युइन प्रयत्न आहे. आम्ही व्लॉग टाकायचा प्रयत्न करणार आहोत आणि हेच असे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काय तुला बोलायचं आहे का? आणि बेल ऐकून दाबवा, म्हणजे आमची नवीन व्हिडिओ आली ते तुम्हाला कळेल. येस. तर आता आज बसूया, तुम्हाला मी दाखवते. हे बघा, ही इथून अशी एंट्रन्स आहे. आता जाऊया आणि बघूया काय आहे काय नाही. अच्छा. आणि इथे असा गेट आहे. हे कसलं झेंडूचं झाड आहे काय रे? असो, झंडवा है और ये झंडवा है. आणि असं इथे एंट्रन्स आपण एंट्री करत आहोत आणि समोरच मस्त असं वेलकम केलेलं आहे आमचं. BMC वेलकम. काय माहिती. मी सांगतो इथे फुल फॉर्म सांगतो इकडे. एवढं वेळ नाही ते मी माझं बनवते असं तर मला माहिती आहे. गृहमंत्री. हा हा हा, आठवलं. बृहमुंबई महानगरपालिका. BMC बृहमुंबई महानगरपालिका फुल फॉर्म असणार. सी म्हणजे काहीतरी असेल. मस्त प्रदर्शनात झाडं लावलेली आहेत आणि खूप छान असं म्युझिक चालू आहे. असो, लेट्स सी अंदर जाके. बृहमुंबई बृहमुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन असं आहे. वाव, कबड्डी खेळताय. हे किती सही वाटते. मंदार इथे उभा राहा बरं. वाव, शाहरुख खान वाली पोज दे ना. असो, तर आता बघूया पुढे. वा थांबा तुम्ही दाखवते मी. लोक इथे प्रदर्शन बघायला कमी आणि फोटोज आणि हे करायला आले, जसे की आम्ही प्रदर्शन बघायला कमी आणि व्हिडिओ काढायला चालूय आम्ही. हे बघा, हे असं सुंदर बनवलेलं आहे. हे काय हिरानंदानी म्हणजे त्यांची झाड आहेत काही? हिरानंदानी मधून उचलून आणले. असं आहे का? असं. अच्छा. हे बघ, इथे काहीतरी हे झाड आहे. कॉमन नेम आहे ह्याचं बुद्धिस्ट पाईन आणि हे ते झाड आहे. असं हे काय मला समजत नाहीये. स्कॅन करून या झाडाबद्दल तुम्हाला माहिती कळेल. असं आहे का? यार तू एवढा इंटेलिजन्स कसा काय? इंटेलिजन्स काय? फोटोज छानच येतील इथे. अतिश असता तर माझे फोटो चांगले काढले असते. याला काय येत नाही. आणि इथे असं मस्त आपण हाताने काढतो, डायरेक्ट हाताने. काय हाताने? फोटो काढतो हाताने. हा, आर्टिस्ट म्हणून बोलतो. हे बघा, हे असं. अरे यार मंदार, हे माझ्या घरात कांदे आणि बटाटे ठेवायला वापरतो. त्याच्यावरती असं झाकण पण. हे आपण इथे जिंकलेलं ना मालवणी जत्रेत. टाकलेलंच नाही आपण. हा, मालवणी जत्रेचा ब्लॉग आम्ही टाकलेला नाहीये, पण तिथे आम्हाला हे असं मिळालं होतं
आम्ही ते कुठला तरी एक गेम खेळलो होतो त्याच्यामध्ये. हे काय IIT बॉम्बे. अरे हा, ही तिथून झाडं आलेली आहेत, मला कळतंय. ही झाडं त्यांच्याकडून आलेली IIT बॉम्बे मधून. तेच तर सांगतो गेला मी. छान यार. कधीतरी डिस्गस्टिंग पीपल्स मधून पण अशी झाडं यांच्या आपण देऊ. कोणती झाडं देणार आपण? काय माहिती, तुळस नदी. आणि ते हार्ट बनवलंय. हार्टच आहे ना हा? हार्ट कुठल्या प्रकारचा हार्ट आहे ते दिसत नाहीये, बट ठीक आहे. आता दिसतोय तो हार्ट. ते झंडवाची पण झाडं आहेत. ही तीच फुलं आहेत जी हळदी कुंकाला देतात ना. ही फुलं हळदी कुंकाला देतात ना, अस्टर. आणि ही आहेत पूजेला झंडवा, दसऱ्याची फुलं. आणि हे आहेत काहीतरी आहेत. आणि हे पण दसऱ्याला ते लावतात ना बाजूला, त्याच्यासारखं वाटतंय मला. हा, ते असतं ना शोपीस साठी असेल असं वाटतंय. हे जवळून मी दाखवू इच्छिते. या झाडाला शेप कसा दिलाय बघ जरा. कुठला? या झाडाला काय शेप आहे? बघ ना, असं क्रिसमस ट्री. ओ येस, क्रिसमस ट्री नाही रे बाबा. ठीक आहे. हे इथे हे असं पण अँटिक पीस बनवलेलं आहे. ह्याचा अर्थ काय म्हणतात? अरे अर्थ नाही, झाडाला पाणी लागतं ते जार. ओ येस 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 येस, कळलेला आहे मला ह्याचा अर्थ. आणि इथे हे अशी सगळीच झाडं अशी मस्त मस्त लावलेली आहेत. हे परत एकदा गोदरेजची डिपार्टमेंट आहे. हे पण गोदरेज. वाव, तिथे ते मस्तच बनवलं आहे सेल्फी आणि फोटोज काढायला. मी दाखवू इच्छिते तुम्हाला. आम्ही फोटो काढायला जाणार नाहीये, बट हे असं एक छान स्पॉट केलेलं आहे. ठीक आहे. आणि इथे सगळी ओ वाव, इथे सगळ्या कोथिंबीर मंदार. जाऊया का जाऊन थोडीशी. मम्मी खुश होईल. मम्मी खुश होईल, पण हे लोक रागवतील का? इथे बघ, इथे वांगी पण. हे जुकिनी काय माहितीये का तुला? आपण बघ ते जुकिनी आपण बघ त्या चायनीज नाही, थाय रेस्टॉरंट मध्ये गेलेलो चेकनाक्याला. तिकडे ते खाल्लंस ना तू? ते हे ब्रोकली पण कुठे? ब्रोकलीला बघ तिकडे. घेऊन जाऊ का आता? जिम लावलं डाएट साठी आपल्याला. इथे काय ब्रिंजल, वांगी. भोपळा पण तुला शाळेत मिळायचं परीक्षेत. तो भोपळा पण तिकडे. भोपळा कसं? भोपळा नाही, फक्त पाटी लावली. बाजरी, टमाटे पण आहेत तिथे असे आलेले पण आहेत. टमाटे, भेंडी पण आहे. भेंडी हे बघा, गवार. माझा आडनाव चायनीज भेळची भाजी. चायनीज भेळ. हा, हे बघा कोबी किती सळी वाटतोय हा. आणि हे काय बघा, मेथी पण आलेली आहे. मेथी. आणि हे काय, नलकोल. शिमला मिर्च पण आहे. लेटस पण आहे. मंदार तुझं सॅलड होऊन जाईल. हे बघा, लेटस पण आहे. हे लेटसच ऐकलंय. हा, मी लेटस ऐकलंय, ते मला माहित नव्हतं. अच्छा, हा जोक होता. तिथे ते पण आहे लाल झाड. आपला लाल माठ पण आहे. कुठे लाल? ओ येस, तिथे बघा, मी तुम्हाला दाखवते. हा लाल माठ, हा वाला. टमाटर पण आहे, भेंडी आहे. काय शिमला मिरची? ओ शिट, मी शिमला मिरची झाड पहिल्यांदा बघते. हे बघा, बीट पण आहे. बीट माहिती होतं मला, बट हे शिमला मिरची मी पहिल्यांदा. डान्स मध्ये तू कधीच नाही पकडला तो बीट पण आहे तिकडे. तिथे अळूचं पण आहे. अळूची काय असते ते? आळूवडी. बाजरी पण आहे तिथे. हे बघा, शेपू. ही बघा, शेपू आहे. वाव, नाईस. हे आहे गहू. अतिश या गव्हाबद्दल मला सारखंच सांगत असतो की त्याच्या गावामध्ये गहू आणि
नाही गहू नाही, ते तांदूळ बद्दल सांगत असतो. त्या सॉरी, गावाबद्दल काही सांगत नाही. तो त्याच्या गावाबद्दल काय हा सांगत ना. नाही असं नाहीच आहे. भोपळा आहे, झुकिनी त्या आहे. गावाला न जाता आम्हाला त्याचं अख्खं गाव पाठ झालंय माहितीये. बरोबर बोलतो ना. हो राईट. त्याच्या गावाला काय काय असतं आणि काय काय नसतं सर्व. ते आम्हाला सगळं माहितीये, फक्त असं बोलूनच. लेडी फिंगर, हे बघा लेडी फिंगर. आय मीन आपली होय हो काय ते आपली भेंडी. भेंडी. चलो लेट्स गो. तिथे ते काका बोलतात घ्या भाजी ताजी आहे. हो ते दाखवलं मी इथे तुम्हाला, मी दाखवल्याप्रमाणे सगळं. मंदार फक्त ऑर्डरही सोडतोय, स्वतः तर काही करत नाहीये. मंदार हा जो कमळ ठेवलाय तो आपल्या गणपती समोर ठेवता आला असतो. बलून फ्लावर फोडला तर फुटेल का मग त्याला टाचणीने मारलं तर? तो फुटेल का माहित नाही, तुला टाचणी मारलं तू फुटशील नक्की. असं असतं तर मी 10 टाचण्या मारून घेत. त्या टाचण्या तुटत्या त्यांचं काय. हे काय किवी मेलो? मँगो त्यांचे घे ना असं प्रॉपर. हे बघा, तुम्ही ह्याच्यावरची नावं स्वतः वाचा. वॅक्स फ्लॉवर यांनी वॅक्स बनतं का? कॅक्टसच आहे ते सगळे. कॅक्टसचे गाव आले सगळे वेगळे. कसं दिसतंय बघ ना. ये क्या दिख रहा है? ही बघ चिमणी. ती आम्ही आणली होती, मंदारला हवी होती. त्याच्या गणपतीच्या हातावर अशी बसवण्यासाठी आणली होती आम्ही 30 रुपयाला. बँड्रावाली. हे मोठी झाडं आहेत ना, तशी झाड आहेत. खरं त्यांना पण खूप मोठं व्हायचं होतं, पण फॅमिली प्रेशरमुळे लहानच राहिलं. ते वडाचं झाड आहे. हे पण वडाचं झाड, याला पण खूप मोठं व्हायचं होतं, पण कदाचित. पण ते एवढे छोटे काय? तेच म्हंटल ना तुला, त्यांची वाढ खुंटली, त्यांनी कॉम्प्लेन नाही पिलं बाई. इथे चिकू आहे काय? अननस. अननस. अन्ना का नस आईच्या गावात पोचलं मला. चला आपण पुढे जाऊया. जिप्सी डोक्याला लावायला. पण तुला तर नाहीच आहे डोकं, तू कसं लावशील? हे लावलेलं आहे का? डेकोरेशन वाला रे. त्याचं काही आहे ते. वाव वाव वाव. इथे फुलांचे डॉल्फिन आहे ना आपण. एक इथे हे पँग्विन. हे बघ त्याचं बघ, राणीच्या बागेतले इकडे आणलेत पँग्विन सध्या. मी 20 वर्षांपर्यंत जगतो. 60 डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत मी राहू शकतो. हे राणीच्या बागेतले पँग्विन इथे आणून ठेवलेत सध्या. तर इथे यांची ड्युटी आहे. इट्स नॉट पँग्विन, इट्स पेंग्विन. असू दे ना काय, पण त्यांना थोडी कळते मी त्यांना काय बोलतोय. कासव. म्हणजे हा कासव जो आहे हा कोणाला रिप्रेझेंट करतो, तर मला असं वाटतं हा मंदारला रिप्रेझेंट करतो. कारण मंदारकडे आतापर्यंत 10 व्लॉग आम्ही शूट करून दिलेले आहे, पण त्याची एडिटिंग अगदी त्याच्यासारखी स्लो चालू आहे. पण तुला माहिती आहे ना शेवटी कोण जिंकलेला? कासव जिंकलेला. तो सो मी 100 वर्षांपर्यंत जगतो. माझ्या पृथ्वीवरील एकूण प्रजाती 7 प्रजाती. समुद्री कासव. हा कासव एवढा मोठा असण्याचं कारण तो जिंकलाय, त्यामुळे तो मोठा झालाय. तू त्याची हे बघतोय डिटेलिंग, नख बघ त्याची. काजू वाटतं ते काजू. माझं फेवरेट चिंबोरी. गावात खेकडे. साक्षी कधी खायला नेणार आहे तुम्हाला हे? जेव्हा
डिस्गस्टिंगला भरपूर माझे नाव खेकडा, माझे वय मी 8 ते 10 वर्षापर्यंत जगतो. माझे विशेष माझे रक्त निळ्या रंगाचे असते. काय बोलतो, मला पण माहित नव्हतं रे. मला पण नव्हतं माहिती हे. यायला खातेस ना तू, तरी तुला माहित नाही. पण ते रक्त कोण बघतं त्याच्यातलं. खेकडा. पण हा खेकडा आहे, ही चिंबवळी नाही आहे. इथे काय आहे? व्हॉट इज दिस? इथे काय केलं ते काय कळत नाही आम्हाला, बट काहीतरी केलंय. काहीतरी आईला. हे मगरमच्छ. मगरमच्छचा मागचं शरीर पाण्याखाली आहे, समजून घ्या तुम्ही. ती क्रिएटिव्हिटी आहे. तोंड बाहेर आले बघा. एकदा पूर्ण मगर आहे बघा. पाण्यात साप पण आहे. क्रोकोडाईल 50 ते 100 वर्षांपर्यंत जगतो. हा बघ. इथे मंकी बघ कसं लटकलंय. हे चालले. ए काटेगा जाओ मत पास में. काटेगा. मगरमच्छ नकली है. अरे ला मेरे को लगा असली है. अरे यार, बॉल चोरतोय. चोरतो नाही, त्याचा पडल्या पागल. पुराणा चोर बोलतेस तू. हे ऑक्टोपस. ऑक्टोपस बाबा 5 वर्षांपर्यंत जगतो, पण त्याला 5 वर्षापर्यंत कोणी जगूनच देत नाही, कारण त्याची मासेमारी करून त्याला काय पण ऑक्टोपस खातात. तुला नाही माहिती? तू खात असशील. माझा मी नाही खात, पण खातात. हे काय स्टारफिश वाटतं. स्टारफिश. आश्चर्यकारक असामान्य आहे. मला मेंदू किंवा रक्त नसते तरी शरीराबाहेर अन्न पचवू शकतो. काय यार, कोणत्या शाळेत होती रे तू? नको ते शाळेचं नाव घेऊन, नाव खराब होईल शाळेचं. हे बॉटलने बनवलेलं. हे काय आहे? आपण ऑक्टोपसच वाटतं. नाही, आपण त्याच्यामध्ये डॉल्फिन बघूयात का? डॉल्फिन. आणि आता यार कुकीला घेऊन यायला हवं होतं. हे बघ ना, ही बघ ना कशी बघ. चल आजा, चल इथं देख, इथं देख, इथं देख जल्दी. चला. बुद्धिमत्ता, खेळकरपणा आणि मानवाशी मैत्रीपूर्ण वागू शकतो हा जो डॉल्फिन आहे तो. पण मानव त्याशी मैत्रीपूर्ण वागू शकतो का? हो. घंटा. मानवाचा भरोसा नाही. चलो लेट्स गो अंदर. साक्षी योगाला बसली आहे. हा योगा नाहीये, ते मेडिटेशन. मेडिटेशन तेच ना भाई. नाही तेच नाही. सेम रे, सेम. म्हणजे तोंड काय एवढं छोटं. तिने असं श्वास घेतला ना आतमध्ये, म्हणून ती छाती फुगली तिची. कळालं? अच्छा, इथे विकत घेण्यासाठी आहे वाटतं. हा, इथे स्टॉल्स पण आहेत. आम्ही तर काही घेणार नाही विकत. चला खायला काय आहे का बघू. हा, तू सगळीकडे खायचंच बघतो. बघ तिथे औषध ती खा जा झाडांची. बाहेर निघत आहोत. अशाच प्रकारचा होता आजचा हा व्लॉग. जरा साईडला येतोस ना, जरा सावलीत आलं ना. तर अशाच प्रकारचा होता हा आज व्लॉग. आणि मी तुम्हाला असं सांगू पण शकत नाही की तुम्ही इथे या, कारण हे आज संपणार आहे. आणि थोडं असं आहे ना यार, तर हे आज संपणार आहे म्हणून आम्ही आज आलो. 2च दिवस होतो हे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बोललो ना पूर्ण ऐकतात. हे ना आम्हाला जमत नाही, किती दिवस झाले बोलते पण ते येत नाही अजून. ठीक आहे, आम्ही आम्हाला येईल. तुम्ही जसं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आमचे वाढेल, मोटिवेशन वाढेल आमचं ना. मोटिवेशन मिळेल आम्हाला. आणि मग अजून व्हिडिओज करू वगैरे. आणि मग आम्हाला ते बोलता पण येईल. आणि अजून काय नाही, मजा आली बघून, नॉलेज मिळालं आणि नवीन झाडं कळाली.
खूप दुर्मिळ झाडं होत चालली आहेत, त्यामुळे त्यांचं प्रदर्शन मांडावं हा आता लागतंय. असं आहे, तर झाडं आता उरलेली नाहीत म्हणून हे असं प्रदर्शन वाढून आपल्याला मला बोलूनच पिढ्यानपिढ्या लोकांना म्हणजे पिढी बघते आहे. काय नाही टाटा बाय बाय.